नमस्कार. आज जी कथा मी सादर करणार आहे, ती स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे आणि उद्या 26 जानेवारी आहे. त्या संबंधातली पण एक कथा आहे. तर आपले दुसऱ्या महायुद्धामध्ये अ, ब ब्रिटिशांच्या तर्फे आपले सैनिक लढत होते दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या करता. तर सुभाषबाबूंना आणि हे काही म्हणजे चैन पडेना त्यांना, की आपले सैनिक हे दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्यासाठी लढत आहेत. तर काही करून त्यांना अ, आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा म्हणजे आपल्या शक्तीचा उपयोग झाला पाहिजे, असं सारखं सुभाषबाबूंना वाटत होतं. आणि सुभाषबाबूंच्यावर ब्रिटिशांची कडक नजर होती. पण ब्रिटिशांना चकवा देत सुभाषबाबू पूर्वेकडच्या देशामध्ये गेले आणि त्यांनी आपल्या सैन्याला हाक दिली, की तुम्ही जे हे त्यांच्यासाठी लढताय, ते आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढूया. आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन सगळ्या सैनिकांनी आपापले त्याचं नोकरीतून राजीनामे दिले आणि ते इकडं निघून आले. आणि सुभाषबाबूंच्याकडं आल्यानंतर सुभाषबाबूंनी एक सेना स्थापन केली आपल्या स्वातंत्र्यासाठी. तिचं नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आझाद हिंद सेना. तर आझाद हिंद सेनेची स्थापना केल्यानंतर सुभाषबाबूंना सगळेजण नेताजी असं संबोधू लागले. आणि सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेना जी स्थापन केली, त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे पुरुष होते त्याप्रमाणे स्त्रिया पण होत्या. आणि त्यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं, की आपल्या स्वातंत्र्यासाठी आपला उपयोग झाला पाहिजे, आपल्या स्वातंत्र्यासाठी आपण लढलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हाक दिली आहे आणि आजपासून आपल्या स्वातंत्र्यासाठी ही आपली सेना काम करेल. आणि त्यांनी सांगितलं, की आपल्या देशासाठी तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. कोण कोण खून द्यायला तयार आहे सांगा बरं. सगळ्यांनी हात वर केले. तेव्हा सुभाषबाबू असं म्हणाले, की ऐसा नहीं चलेगा, तुम्हारे खून से तुम सही करके मुझे वचन दो. तर ते सुद्धा सगळ्यांनी दिलं आणि त्याच्यामध्ये स्त्रिया पण होत्या. त्याच्यानंतर लोकांनी असं ठरवलं, की सुभाषबाबूंची तुला करायची. आणि त्या दिवशी आझाद हिंद सेनेच्या त्या सभेनं सगळे